स्वप्न पाहतो आम्ही सारे एकविसाव्या शतकाचे. स्वप्न पाहतो आम्ही सारे एकविसाव्या शतकाचे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने परिपूर्ण विकसित देशाचे. खरंच आज आपला भारत देश विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे मार्गक्रमण करतोय. याचे एक सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात केलेली प्रगती होय. निसर्गाने मानवाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आणि श्रेष्ठ असे बुद्धिमत्तेचे वरदान दिलेले आहे आणि याच बुद्धिमत्तेचा वापर करून आज मानव अशक्य देखील गोष्टी शक्य करून दाखवत आहे. याचे एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. आणि हीच कृत्रिम बुद्धिमत्ता श्राप की वरदान हे व्यक्त करण्यासाठी मी कूपन कोड क्रमांक 1 आपणासमक्ष उभी आहे. श्रोते हो, विषयाच्या अंतरंगाला स्पर्श करण्यापूर्वी आपणास AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकी काय, त्याची नेमकी व्याख्या काय हे समजून घेणे फार महत्त्वाचे ठरते असे मला वाटते. ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे अशी बुद्धिमत्ता आहे जी सर्वप्रथम मानवाकडेच होती. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे अशा मशिनरी किंवा ऍप्स तयार केले जातात की ज्यांमध्ये मानवाप्रमाणेच विचारशक्ती असेल, पण त्यांमध्ये मानवापेक्षाही जास्त कार्यक्षमता आणि प्रासंगिकता देखील असेल. याचे एक सर्वोत्तम उदाहरण सांगायचे झाल्यास हॅन्सन रोबोटिक्सने एक ह्युमनॉइड रोबोट तयार केलेले आहे, जिला सोफिया असे नाव देण्यात आलेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सोफिया एका ह्युमनॉइड रोबोटला 2017 साली सौदी अरेबियाचे नागरिकत्व देखील मिळालेले आहे. सोफिया अनेक प्रकारच्या भाषा, अनेक प्रकारच्या कला सादर करण्यात अत्यंत सक्षम अशी रोबोट आहे आणि ती जगातील सर्वप्रथम अशी रोबोट आहे जिला स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची शक्ती प्राप्त झालेली आहे. मित्रमैत्रिणींनो, ज्याप्रमाणे एका नाण्याच्या 2 बाजू असतात त्याचप्रमाणे या विषयाच्या देखील 2 बाजू आहेत असे मला वाटते. एक म्हणजे सकारात्मक आणि दुसरी म्हणजे नकारात्मक, आणि ते आपणास बघणे फार महत्त्वाचे ठरते असे मला वाटते. तडजोडीने जीवन जगतो तर रोज कठीण होत आहे, त्याला आपले अस्तित्व असूनही स्वीकारणे कठीण होत आहे. खरंच आज आपल्या जगाचा पोशिंदा, आपला शेतकरी बाप किती तडजोडीने जीवन जगतोय, पण आजच्या या काळात त्याला जोड आहे किंवा मदत आहे ती तंत्रज्ञानाची. आज त्याला हवामान बदलाची किंवा पिकांवर पडलेल्या रोगांची माहिती अगदी सहज प्राप्त होती आहे आणि त्याचा त्याला फायदा देखील होतोय. आज प्रत्येक क्षेत्रात AI आपला ठसा उमटवित आहे. आज वैद्यकीय क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, तंत्रज्ञान क्षेत्र, संरक्षण क्षेत्र, आर्थिक क्षेत्र इथपर्यंतच नाही तर सामाजिक क्षेत्रात देखील AI आपला ठसा उमटवीत माणसांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. आज वैद्यकीय क्षेत्रात मोठ्यातली मोठी शस्त्रक्रिया कमीत कमी वेळेत करणे AI मुळे शक्य झालेले आहे. त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रात मोठ्यातल्या मोठ्या रोगाचे निदान वेदना विरहित आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अचूक करता येणे AI मुळे शक्य झालेले आहे. त्यासमोर जाऊन सांगायचे झाल्यास आज आर्थिक क्षेत्रात AI आपला ठसा उमटवित आहे. आज आर्थिक क्षेत्रातील मोठ्या मोठ्या कंपन्या आपला वेळ वाचवण्यासाठी आणि मोठे मोठे हिशोब करण्यासाठी AI सारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग करते आहेत. आणि याचे एक सर्वात महत्त्वाचे उदाहरण म्हणजे आणि एक सर्वात ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या ग्राहकांना आर्थिक नियोजनाचे सल्ले देणारा रोबो ॲडवायझर वेल्थ फ्रेंड हा आहे. त्यापुढे हे जाऊन सांगायचे झाल्यास आज शेअर मार्केटमध्ये देखील AIचा भरपूर प्रमाणात वापर होतोय. मित्रमैत्रिणींनो, ज्याप्रमाणे या AIचे अनेक फायदे आहेत त्याचप्रमाणे या AIचे काही धोके देखील आहेत आणि ते समजून घेणे आपणास फार महत्त्वाचे ठरते. आज AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे रोजगार क्षमता कमी होईल किंवा रोजगार निर्मितीत घट होईल हा सर्वात मोठा धोका वर्तवला जातोय. तर याच्या स्पष्टीकरणात मी आपणास सांगू इच्छिते की सन 2018 वर्ल्ड इकॉनॉमिकल फोरमचा एक रिपोर्ट जाहीर झाला होता. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अर्थात AI मुळे 2025 पर्यंत जवळजवळ 8 कोटी नोकऱ्या कमी होतील. पण त्याचबरोबर त्यांनी हे देखील सांगितले होते की सन 2025 पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा AI मुळे जवळपास 13 कोटी नवनवीन नोकऱ्यांची निर्मिती होईल. मित्रमैत्रिणींनो, ज्याप्रमाणे या AIचे फायदे आहेत त्याचप्रमाणे याचे धोके देखील आहेत आणि याचे एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ChatGPT हे आहे. आज भारतात देखील याचा एक सर्रास उपयोग केला जातोय. ChatGPT हे असे सॉफ्टवेअर किंवा ऍप आहे ज्यामध्ये आपल्याला कुठलीही माहिती अगदी सहजासहजी आणि चुटकीसरशी मिळू शकते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सॉफ्टवेअर आपल्याला आपल्या भाषेत आउटपुट देण्यासाठी अतिशय सक्षम आहे. त्यापुढे हे जाऊन सांगायचे झाल्यास सन 2007 ला नावारूपाला आलेला वर्ल्ड फोटोग्राफी ऑर्गनायझेशनचा 2023 चा जागतिक स्तराचा पुरस्कार एका जर्मन बेरिस नावाच्या छायाचित्रकाराला मिळाला
आणि त्या छायाचित्रकाचे नाव इलेक्ट्रिशियन असे होते. पण हे चित्र त्याचे नाही असे त्यांनी सांगितल्यावर असे लक्षात आले की हे चित्र एआय निर्मित डॅल ई नावाच्या सॉफ्टवेअरने तयार केलेले आहे. यामुळे मानवातली कलाक्षमता कुठेतरी नष्ट होण्याचा धोका एआय मुळे निर्माण होतो आहे. त्यापुढेही जाऊन सांगायचे झाल्यास आदित्य अय्यर व टिया शर्मा या दोन व्यक्तींचे इंस्टाग्रामवर आज अनेक फॉलोअर आहेत. पण अस्तित्वात बघायला गेल्यास या दोन व्यक्तींचे जगात कुठेही अस्तित्व नाही आहे. याचा अर्थ हा की एआय किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानव एका कल्पित विश्वात जगण्याची भीती निर्माण होते आहे. आणि यापुढे जाऊन सांगायचे झाल्यास एआयचे पितामह किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचे पितामह म्हटले जाणारे गॅफ्री हिंटन म्हणतात की मला पश्चाताप आहे की मी ही कशाची निर्मिती केली आहे असे ते पश्चाताप दाखल म्हणतात. पण त्यापुढेही ते म्हणतात की आपण याचा योग्य वापर केल्यास याचा आपणास नक्कीच फायदा होईल. आनो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतोऽर्थः सोपरितः उद्भिदः. अर्थात विश्वाच्या चहुदिशांचे चांगले किंवा वाईट विचार आपल्यापर्यंत सतत येत असतात. पण त्याचा वापर कसा करावा, त्या विचारांना योग्य दिशा कशी द्यावी हे सर्वत्र आपल्यावर अवलंबून असते. आणि मी आपणास सांगू इच्छिते की एआय किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आपण जर चांगला वापर केला तर नक्कीच हे आपल्यासाठी वरदानच ठरणार आहे. धन्यवाद.